आणि आता थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलतायत तिथे। शेचा शेवटचा किरण या देशामध्ये उरलेला आहे। अन्यथा या देशातली न्यायालय, या देशातल्या सर्व यंत्रणा या गुलाम म्हणून काम करताना आपण पाहतो। तसं नसतं तर शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय देण्यात आलेला आहे हा अन्याय्य निर्णय महाराष्ट्रावर आणि शिवसेनेवर अन्याय करणारा निर्णय हा येऊ शकला नसता। म्हणून सर्वोच्च न्यायालय हा या देशातल्या जनतेसाठी, लोकशाहीसाठी शेवटचा आशेचा किरण आहे आणि म्हणून शिवसेनेनं निवडणूक आयोगाच्या अतिरेकी निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये आज आपली भूमिका मांडण्याचं ठरवलं आहे। आणि आम्हाला खात्री आहे मुख्य न्यायाधीश, त्यांचं खंडपीठ, सर्वोच्च न्यायालय ही या देशात काय चाललं आहे सध्या लोकशाहीच्या संदर्भात याचा काळजीपूर्वक विचार करून वधस्तंभाकडे चाललेली लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतो। सर, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काही परिणाम होईल का? मी याच्यावरती कोणतेही मत व्यक्त करणार नाही। मी इतकं सांगू शकतो की निवडणूक आयोगाचा निर्णय हा एकतर्फी मेरी मर्जीवाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला हा निर्णय आहे। हा निर्णय सरळ हे शिवसेना आणि चिन्ह हा दडपशाही, दबाव, सत्ता आणि पैसा या माध्यमातून मिळवलेला हा निर्णय आहे। मी पुन्हा रिपीट करतो, 2000 कोटीचं पॅकेज गेल्या साधारण 5 महिन्यामध्ये 2000 कोटीचं पॅकेज यासाठी वापरण्यात आलं। 2000 कोटीचं पॅकेज हा शब्द मी पुन्हा वापरतोय आणि मला याचे काय परिणाम होणार आहेत याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेतलेली आहे। कार्यालयांवरती ताबा मिळवला जातोय, त्याकडे कसं बघताय? तुम्ही कार्यालयांवरती ताबा घ्या, सरकारी कार्यालय, पण जी लाखो जनता, शिवसैनिक जे खवळून उठलेले आहेत त्या निर्णयाविरुद्ध त्यांचा कसा ताबा घ्या, त्यांना कसं शांत करणार? शिवसेना ही महाराष्ट्राचा आत्मा आहे। शिवसेना हा मराठी माणसाचा आवाज आहे। ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली 55 वर्षापूर्वी, ती फक्त या मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी केली आणि ती शिवसेना खतम व्हावी यासाठी दिल्लीश्वरांनी 60 वर्षापासून प्रयत्न सुरू केले, ते हाणून पाडले आम्ही। पण आता काही लोकांना जरी यश मिळालं असलं त्यास, तरी महाराष्ट्राची जनता या अन्यायाविरुद्ध पेटून उठेल आणि पेटून उठलेली आहे हे आपल्याला लवकरच दिसेल। निवडणुका होऊ द्या, निवडणुका घेत नाही तुम्ही, निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा, मग आम्ही पाहतो। काल भगतसिंग कोश्यारी असं म्हटले, कुठल्याही मालमत्तेवरती आम्ही दावा करत नाही, आमच्याकडे कुठलाही मोह नाही असं मुख्यमंत्री म्हणतात। मात्र 2000 कोटीचं पॅकेज ज्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी झाल्या त्याने असं म्हणावं कोणीही हे आश्चर्य आहे। मुळातच हा संपूर्ण गेल्या 6 वर्षातलं राजकारण, 6 महिन्यातलं राजकारण हे फक्त असत्य आणि खोटेपणावरती आधारलेलं आहे। त्याच्यामुळे कोण काय बोलतंय ते जनतेला माहिती आहे। काल भगतसिंग कोश्यारी असं म्हटलेत, उद्धव ठाकरे असे म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे हे संत प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत, पण त्यांनी जो 12 आमदारांची लिस्ट पाठवली होती त्यामुळे धमकी दिली होती की 15 दिवसात हे मान्य करा, तर धमकी दिली नसती तर मी ते मान्य केलं। खोटं बोलतायत ते, एका शब्दात सांगतो, कोश्यारी खोटं बोलतायत। मुळात कॅबिनेटने एखादी शिफारस पाठवली की ती 72 तासात मंजूर करायची असते। 72 तासात कॅबिनेटची शिफारस मंजूर करणं हे राज्यपालांचं घटनात्मक कर्तव्य आहे। ते त्यांनी का टाळलं ते यावर त्यांनी बोलावं। हां, उगाच इकडल्या तिकडल्या इधर उधर की बात मत करणं। कोश्यारीजी हे वयानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, आम्ही त्यांचा मान सदैव राखला, पण ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारकासारखेच वागत होते आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेशानेच काम करत होते। मंत्रिमंडळाच्या शिफारशी त्यांनी का मान्य केल्या नाहीत हे त्यांनी आधी सांगावं।
ते असं म्हणतात की कुवत नसताना एक मिनिट स्टेटमेंट आप कैसे देखते हैं जो पूर्व गवर्नर थे देखिए, गवर्नर साहब का स्टेटमेंट पे आप कोई ध्यान देने की ज़रूरत नहीं है। वो यहाँ से चले गए हैं, वो हमसे बुजुर्ग है, अनुभवी है। गवर्नर पद से उतरने के बाद जो कमेंट किया है उनकी राजनीतिक कमेंट है, हम उनको राजनीतिक जवाब दे सकते हैं। लेकिन महाराष्ट्र की सरकार बहुमत में थी, वो कैसी बनी और क्यों बनी उस मामले में पढ़ने का गवर्नर का अधिकार नहीं। बहुमत है, बहुमत की सरकार बनी और बहुमत की सरकार ने और कैबिनेट ने जो सिफारिश की है उसको मंजूर करना आपका काम होता है। आप राजनीति नहीं करनी चाहिए। उनके कार्यकाल में राजभवन राजनीति का अड्डा बन गया था, एक पार्टी का अड्डा बन गया था और इसीलिए राजभवन और सरकार में संघर्ष हुआ। शिंदे गटाकडनं असं म्हटलं जातं की तुमची खासदारकी जो है ऑर्डर के बाद दावा लिया जा रहा है, क्या कहना चाहोगे आप? सुप्रीम कोर्ट का किया उसको क्या सुप्रीम कोर्ट में जाना ही पड़ेगा। विषय आहेत ना, ये तो आखिरी आशा का किरण है सुप्रीम कोर्ट। अब इस देश में सभी संस्थाएं खत्म हो गई है, मार दी गई है, हत्या हो गई लोकशाही की, लोकतंत्र की। तो अब एक ही आशा है, सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट, वहाँ हम जाएंगे और न्याय की गुहार लगाएंगे। शिंदे गट असं म्हणतोय की तुमची खासदारकी धोक्यात आहे, तुम्हाला आम्ही व्हीप जारी करणार आहोत। उसको क्योंकि शिंदे काफी कोर्ट ऑफिस पे कब्जा कर रहे हैं, क्या करें? करने दीजिए, और क्या कर सकते हैं। चोर होता है वो कहाँ भी घुसता है। अब जो और बड़ा चोर होता है उनको लगता है कि मैं देश का मालिक बन गया हूँ, हाँ, लेकिन ये चौकीदार नहीं है। चौकीदार यहाँ की जनता है, मराठी जनता है। सर, शिंदे गट असं म्हणतोय की तुमची खासदारकी धोक्यात आहे, आम्ही तुम्हाला व्हीप जारी करणार आहोत। बात करते हैं उसके बारे में, क्या कहना चाहोगे एग्जैक्टली आपको ये जो फिगर्स है वो कहाँ से पता चल रहे हैं? क्योंकि काफी अपोजिशन जो है इसके ऊपर स्ट्रांगली रिटेलिएट कर रहा है। क्या कर रहे हैं? रिटेलिएट कर रहा है कौन कर रहे हैं? सर, काफी जो बीजेपी के भी है हाँ, बीजेपी और शिंदे गुट तो करेंगे। मैं अपोजिशन ही कहा सर। हाँ, वो तो करेंगे ही ना, क्योंकि मैंने सच बोला है। जो पार्टी, जो नेता, एक शाखा प्रमुख, वो लोगों ने एक रेड कार्ड बनाया है। रेड कार्ड इस राज्य में, इस देश में कभी रेड कार्ड नहीं बना था खरीद फरोश के लिए। अगर मुंबई का कॉरपोरेटर खरीदना है तो उसकी एक कीमत है 2 करोड़ रुपया। एमएलए को खरीदना है तो 50 करोड़ रुपया कीमत लगाई है, रेड कार्ड लगाया है। एमपी है 75 करोड़, 75 करोड़। शाखा प्रमुख 50 लाख, उसके ऊपर और एक रेड कार्ड लगाकर एजेंट भी नियुक्त किए हैं और कमीशन पर काम करे एजेंट लोगों को तोड़ने के लिए। ये पहली बार देश की राजनीति में हो रहा है कि एक शिवसेना से टूटा हुआ एक गुट है, उसने अपना एक रेड कार्ड बनाया है। कहाँ से आता है पैसा? अब कहाँ है ईडी, इनकम टैक्स? कौन सी आइडियोलॉजी है कि लोग उनके बाद छोड़कर जा रहे हैं? ये एक रेड कार्ड के हिसाब से काम चल रहा है महाराष्ट्र के राजनीति में। अगर नहीं है तो अपने बच्चों की शपथ लेकर बोलिए ये नहीं है करके। शिंदे गट असं म्हणतोय प्लेन मधून उतरवला होता। तर संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते आणि त्यांचं म्हणणं आहे आता देशामध्ये फक्त सुप्रीम कोर्ट हाच एक शेवटचा आशेचा किरण आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टावरती पूर्णपणे विश्वास आहे। बघूयात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं।